अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला आहे। प्रत्येक शेतकरी च्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे आम्ही टाकण्याचं काम करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। यादी आलेली असून शेतकरी मित्रांनो काळजी करू नका। पहिला टप्पा आता सरकारने जाहीर केला असून डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार। इकडे बघा, आता काही शेतकऱ्यांना 15 ते 18 हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे मिळतीलच। मात्र त्यातली त्यात दुसरी खुशखबर म्हणजे पीएम किसानचे 2000 रुपये पण आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहेत। सर्व काही माहिती आता सरकारच्या माध्यमातून बऱ्यापैकी जाहीर झालेली आहे। आता सर्व अपडेट पाहण्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। महत्त्वाचं म्हणजे चॅनल वरती जर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा आणि तसेच त्या लाईकच्या बटनला पण दाबून टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज महत्त्वाची शेतीविषयी अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला आपण सर्व काही जाणून घेऊया। पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना व जे रब्बीसाठी सरकार 10,000 रुपये अनुदान सर्व शेतकऱ्यांना देणार आहे। नेमकी पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार, कोणत्या तालुक्यात मिळणार, सर्व काही यादीसह बघणार आहोत। फक्त आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा। तर चला सर्व अपडेट आपण जाणून घेऊ। तर बघा, अखेर आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय झाला। या ठिकाणी बघा, आता 2 दिवसापर्यंत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील। आता तुम्हाला माहीतच असेल की आता बँकांना पण सुट्टी नाहीये, त्यामुळे पैसे येण्यास काही अडचण येणारच नाही, कारण आता सध्या स्थितीला बँकांना सुट्टीच नाही। तर तुम्हाला आजपासून पीक विम्याचे 32,000 रुपये या ठिकाणी बँक मध्ये येण्यास सुरुवात होईल। तसेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पण बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल। तसेच पीएम किसान योजना 2,000 रुपये आणि तसेच लास्ट नुकसान भरपाई तुम्हाला 18,000 रुपये हेक्टर या ठिकाणी बँक खात्यामध्ये येण्यास आजपासून सुरुवात होईल। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया